श्रीराम समर्थ. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. परमपूज्य प्राध्यापक के.व्ही. बेलसरे लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय या पुस्तकातील पुढील वृत्तांत. आज्ञापालनाचे मर्म. श्री महाराजांच्या शब्दांमध्ये काय अर्थ आहे हे पुष्कळदा कळत नसे. श्री गणपतराव दामले व श्री वासुदेवराव फडके हे दोघेही पुण्यात राहणारे. टिळक पक्षांतील माणसांची त्यांच्या घरी ये जा असे. एकदा असाल तसे निघून गोंदवल्यास या असा श्री महाराजांनी त्यांना निरोप धाडला. निरोपाचा हेतू काहीच कळेना, परंतु ते दोघेही ताबडतोब निघून गोंदवल्यास गेले. दुसऱ्या दिवशी रांडसाहेबाचा खून झाला. जिकडे तिकडे पकडापकडी सुरू झाली. लोक अगदी घाबरून गेले. श्री ब्रह्मगिरी बुवांना आपली बंदूक लपवायची होती म्हणून रात्री 11 वाजता गणपतराव आहेत का म्हणून ते चौकशीस आले. गणपतराव गोंदवल्यास गेल्याचे कळल्यावर ते शेजारी फडक्यांच्या घरी गेले. तेथेही तेच उत्तर मिळाल्याने ते पलीकडे त्यांचे दुसरे स्नेही राहत असत त्यांच्याकडे गेले व त्यांच्या वाड्यातील विहिरीत त्यांनी बंदूक टाकली. पुढे पोलिसांसमोर दिलेल्या जबानीत अमक्याच्या वाड्यातील विहिरीत बंदूक टाकली असे त्यांनी कबूल केले. वाड्याच्या मालकाला 5 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा झाली. दामले व फडके दोघांनाही ओळखीमुळे नाही म्हणता आले नसते, पण पुण्यातच नसल्याने आपोआप संकट टळले. श्री महाराज म्हणत की माणसाने आपली बुद्धी गहाण टाकू नये हे खरे, पण आपली बुद्धी अंध आणि पंगू आहे. त्या बुद्धीच्या चालीने चालून कसे भागेल? सत्पुरुषाची बुद्धी सर्व जाणणारी आणि निस्वार्थी असते, म्हणून त्याच्या सांगण्याप्रमाणे वागण्यात आपले कल्याण असते. आज्ञा पाळण्याचे हे मर्म आहे. पुढे आहे श्री महाराजांचा दयाळूपणा. श्री महाराज एके दिवशी दुपारच्या वेळी दत्त मंदिरामध्ये कासेगावकरांच्या बरोबर बोलत होते. मागे हात धरून फेऱ्या घालीत घालीत श्री महाराज म्हणाले, पुढे संकट येणार असेल तर माझ्या मनाला काही काळ अगोदर अस्वस्थता येते. काहीतरी विपरीत होणार आहे असे मला वाटू लागते. त्यांचे हे बोलणे संपते न संपते तोच गावातील एका कोरड्या विहिरीत एक माणूस पडल्याची बातमी सांगण्यासाठी कोणीतरी धावत आला. ते ऐकल्याबरोबर श्री महाराज अगदी उत्कटतेने ओरडले, अरे जा, त्याला दोरबीर टाका, बिचाऱ्याला लागले असेल. असे म्हणून आपण स्वतः तिकडे जाण्यास निघाले. तेव्हा कासेगावकर सहज बोलले, महाराज इतर पुष्कळ मंडळी आहेत, शिवाय विहीर कोरडी आहे, आपण कशाला तसदी घेता? हे बोलणे मुळीच सहन न होऊन श्री महाराज मोठ्या झटक्याने म्हणाले, विहीर कोरडी असली तरी तो पडला आहे हे तरी खरे की नाही? जास्त बोलण्यास तेथे न थांबता ते विहिरीकडे ताबडतोब निघून गेले. दुसऱ्याचे अगदी क्षुल्लक दुःख देखील त्यांना पाहवत नसे. ते निवारण करण्यासाठी जेवढे करणे शक्य असेल तेवढे ते करीत. पुढे आहे दम्याचा विकार. विषप्रयोग झाल्यापासून श्री महाराजांना जोराचा दमा सुरू झाला. एकदा दमा सुरू झाला म्हणजे सबंध रात्रभर त्यांना जागरण होई.
इतकेच नव्हे तर पुष्कळ वेळा पलंगाच्या बाजूला उभे राहून तक्क्यावर डोके ठेवून सारी रात्र घालवावी लागे. 10-12 तास उभे राहिल्यामुळे पाय भारावून त्यांच्यावर चांगली सूज येई. तरी त्यांचे सर्व व्यवहार यथासांग चालू असायचे. त्यांचा दमा सर्वस्वी त्यांच्या ताब्यात होता. एके दिवशी रात्री फारच जोराचा दमा सुरू झाला. त्यांनी भाऊसाहेब केतकरांना बोलावून आणले आणि त्यांना सांगितले, भाऊसाहेब, आता मी मरतो. मागे तुम्ही सर्वजण आहातच. खरोखरच त्या दिवशीची अवस्था अति कठीण होती. सर्व मंडळी जागून आपल्याकडून होईल तेवढी त्यांची सेवा करीत होती. फलटणचे डॉक्टर जोशी तेथे होते. श्री महाराज त्यांना म्हणाले, बघा बघा डॉक्टर, तुमचे कानाला लावायचे यंत्र आहे ना, त्याने बघा. डॉक्टरांनी त्यांचे हृदय तपासले. ते बरेच वाढलेले असून त्याची धडधड सुरू होती. पहाटे 4:30 वाजेपर्यंत हा गोंधळ चालला. नंतर तासाभराने भाऊसाहेब आले तर आश्चर्यचकितच झाले. ज्या श्री महाराजांना इतका भयंकर दमा पहाटे 5 वाजेपर्यंत होता, तेच श्री महाराज सकाळी 6 वाजता गावाला जाणाऱ्या काही मंडळींशी हसून खेळून मजेत गप्पा मारित होते. भाऊसाहेब त्यांच्याकडे पाहून हसले. तेव्हा तेही हसले आणि त्या दिवशीचा दमा संपला. दुसऱ्या एका दिवशी रात्री 8 वाजता श्री महाराज स्टोअरमधून मंदिराकडे येत होते. त्यांना इतका दमा लागलेला होता की दोन्हीकडे दोघांच्या खांद्यावर हात ठेवून कसे तरी ते चालत होते. मंदिरात आल्यावर त्यांनी पाहिले की रामासमोर दोघे जण रॅ रॅ करीत भजन म्हणत होते. अरे, तुम्ही भजन करत आहात का रडत आहात, असे म्हणून त्यांनी कफनी काढून कमरेला गुंडाळली आणि स्वतः भजनाला उभे राहिले. श्री महाराज भजनाला उभे राहिले आहेत असे पाहिल्यावर पुष्कळ मंडळी आली. त्यांचा दमा कोठच्या कोठे पळाला. 3 तासपर्यंत त्यांनी गोड भजन केले. त्या दिवशी ते इतके प्रेमाने नाचले की भजनाला काही औरच रंग चढला. आरती झाल्यानंतर त्यांचा चेहरा तेजस्वी दिसू लागला. सांगावयाची गंमत अशी की सर्व आटोपल्यावर नंतर इतक्या वेळेपर्यंत थांबलेला दमा आपला पूर्ववत सुरू झाला. ते म्हणाले, तो आपल्या कामाच्या वेळी त्रास देत नाही ना, मग आता येईना का बिचारा. पुढे आहे, जग हे असे आहे. एकदा सूर्य मावळण्याच्या सुमारास श्री महाराज नदीकडून परत येत होते. वाटेतच त्यांना दमा सुरू झाला. त्याचा जोर इतका झाला की त्यांच्याने पुढे जाववेना. ते रस्त्यामध्येच खाली बसले. मंडळी काही हालचाल करीत आहेत तोच त्यांनी डोळे फिरविले आणि ते पूर्ण बेशुद्ध झाले. लगेच लोकांनी मंदिरातून खुर्ची आणली. तिच्यामध्ये त्यांना बसविले आणि उचलून मंदिरात आणले. त्यांचे शरीर पूर्ण थंड झाले होते. श्वास बंद होता आणि जिवंतपणाचे कोणतेच लक्षण आढळेना असे झाले. सर्व लोकांच्या तोंडचे पाणी पळाले. कोणी काहीच बोलेना. इतक्यात भाऊसाहेब केतकर लोकांना म्हणाले, आपण स्वस्थ बसून कसे चालेल, आपण त्यांना शेकूया. म्हणून बायका पुरुष सर्वजण त्यांना शेक देऊ लागले. हात पाय कसे तरी ठेवलेले, मान मागे टेकवून ठेवलेली, डोळे आणि सर्व अंग बर्फाप्रमाणे गार झालेले. अशा अवस्थेत श्री महाराजांना पाहून सर्वांच्या काळजात चर्र झाले.
तासभर शेकून देखील जेव्हा काही परिणाम होईना तेव्हा बहुतेकांचा धीर सुटून बायका पुरुष हळूहळू रडू लागण्यास आरंभ झाला. 4 दिवसांपूर्वीच सांगलीची एक श्रीमंत बाई गोंदवल्यास श्री महाराजांच्या दर्शनासाठी आली होती. आदल्या दिवशी तिने त्यांचा अनुग्रह देखील घेतला होता. तिला श्री महाराजांची ही अवस्था कळल्याबरोबर ती धावतच मंदिरात आली आणि मोठ्याने हंबरडा फोडून रडत रडत म्हणाली, महाराज, तुम्ही गेलात हे ठीक आहे, पण मी ठेवायला दिलेल्या माझ्या दागिन्यांच्या डब्याचे काय? ती बाई असे म्हणाली मात्र श्री महाराजांनी एकदम मान सरळ करून डोळे उघडले. ते मिस्किलपणे थोडे हसले आणि तिला म्हणाले, बाई, मी मेलो नाही, मी जिवंत आहे. तुमचा दागिन्यांचा डबा तुम्हाला परत देईन आणि मगच जाईन. मग मला जायला हरकत नाही ना? 2 मिनिटांपूर्वी सर्व मंदिरात किती उदासीन व शोकाकुल वातावरण होते. त्यात न कळतच एकदम बदल झाला आणि श्री महाराजांचे बोलणे ऐकून सर्व मंडळी पोटभर हसली. दागिन्यांचा डबा मागणारी बाई बिचारी फार वरमली. तेव्हा श्री महाराज बोलले, जग हे असे आहे, ज्या साधूच्या प्रारब्धात काही वाईट योग असेल त्याचाच प्रपंची लोकांशी संबंध येतो. प्रपंची माणसे अत्यंत स्वार्थी असतात. त्यांचा स्वार्थ यत्किंचित न बिघडता त्यांना परमार्थ पाहिजे असतो. हे कसे शक्य आहे? अत्यंत निस्वार्थी बनणे याचे नाव परमार्थ आहे. तो साधायला थोडा तरी स्वार्थ सोडायला आपण तयार व्हावे. साधू संतांच्याकडे जाऊन हेच शिकायचे असते. प्रपंचावर सर्वस्वी पाणी सोडा असे कोणीच सांगत नाही आणि असे सांगितले तरी कोणी ऐकत नाही. पण निदान प्रपंच म्हणजे आपला स्वार्थीपणा हेच आपले सर्वस्व मानू नका असे संत सांगतात. ते काही गैर नाही. स्वार्थ कमी होण्यासाठी वासना कमी झाली पाहिजे. वासना कमी होण्यासाठी भगवंताची कास धरली पाहिजे. भगवंताची कास धरण्यासाठी त्याचे अनुसंधान ठेवले पाहिजे आणि त्याचे अनुसंधान टिकविण्यासाठी त्याचे नाम घेतले पाहिजे. म्हणून तुम्ही सर्वांनी नाम घेत जावे. ज्याला नामाचे प्रेम लागले त्याला भगवंताचे दर्शन घडेल. जानकी जीवन स्मरण जय जय राम.